जय मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ मित्रांनो पोलीस भरती करणाऱ्या माझ्या भावांसाठी आहे। मित्रांनो, तुम्ही वर्तमानपत्रात, टेलिग्रामला किंवा व्हॉट्सअपला बघितलं असेल जी 17,000 प्लस पदांची जी पोलीस भरती आहे त्याचे ऑनलाईन फॉर्म हे उद्यापासून म्हणजे 5 तारखेपासून सुरू होणार आहे। त्या अनुषंगाने मित्रांनो, जे विद्यार्थी नवीन आहेत, ज्यांनी आजपर्यंत कोणती भरती दिली नाही, त्यांची भरती पहिलीच आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो, त्या विद्यार्थ्यांनी शून्यातून भरतीची तयारी कशी करावी। आम्ही ज्या चुका केल्या त्या चुका तुमच्याकडे नको व्हायला। भरतीच्या वेळेस लेखीला म्हणा किंवा ग्राउंडला ज्या आम्ही चुका केल्या त्या चुका तुम्ही नको करायला। मित्रांनो, लेखीची आणि ग्राउंडची तयारी करताना मित्रांनो तुम्हाला खास करून वेळेचं नियोजन करावं लागेल। मित्रांनो, मी कोणती अकॅडमी कोणते क्लासेस लावले नव्हते। मी सेल्फ स्टडी करायचो आणि सेल्फ ग्राउंड पण करायचो। त्यासाठी मित्रांनो मी वेळेचं नियोजन केलं होतं। माझं वेळेचं नियोजन सांगतो मित्रांनो तुम्हाला काय होतं ते। मित्रांनो, मी 5 ते 8 पर्यंत ग्राउंड, अंघोळ आणि नाश्ता या वेळेमध्ये करून घ्यायचो। त्यानंतर मी 8 ते 10 यामध्ये विज्ञान आणि चालू घडामोडी करायचे। सकाळी विज्ञान विषय घेण्याचं कारण म्हणजे विज्ञान विषय हा किचकट विषय वाटतो 8 मुलांसाठी। माझं BSc होतं त्यामुळं मला काही वाटत नव्हतं, पण तरी मी आवडता विषय होता त्यामुळे मी सकाळी विज्ञानच घ्यायचो। त्यानंतर 15 मिनटं ब्रेक घ्यायचं। त्यानंतर 10:15 ते 12:15 इतिहास आणि भूगोल घ्यायचो। इतिहास आणि भूगोल त्यानंतर 12:15 ते 2:30 पर्यंत जेवण आणि निवांत झोप काढायचो। झोप घेण्याचं कारण म्हणजे तुम्ही दिवसभर सकाळ आणि संध्याकाळ ग्राउंड करून थकलेले असतात, त्यामुळे झोप घेणं पण गरजेचं असतं मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो 2:30 ते 4:30 गणित आणि बुद्धिमत्ता घ्यायचो। दुपारनंतर गणित आणि बुद्धिमत्ता घेण्याचं कारण म्हणजे जेवण झाल्यानंतर मित्रांनो झोप यायची, आणि गणित हा आणि बुद्धिमत्ता हा असा विषय आहे की याला बघितलं की झोपच उडून जाते। आणि मित्रांनो, खास करून गणित आणि बुद्धिमत्ता विषय असा आहे दुपारनंतर घेण्याचं, यामध्ये तुम्हाला कंटाळा पण नाही येत आणि डोकं पण स्थिर राहतं, त्यामुळे झोप नाही लागत। आणि मित्रांनो, हा विषय असा आहे की तुम्हाला पैकीच्या पैकी चांगला अभ्यास केला तर पैकीच्या पैकी मार्क देतात, आणि हेच विषय 2 विषय असे आहेत तर तुम्हाला लेखीमध्ये चांगले स्कोर देऊ शकतात। त्यामुळे गणित आणि बुद्धिमत्तेला पण चांगला मित्रांनो तुम्ही वेळ द्या। त्यानंतर 4:30 ते 5 पर्यंत चहा आणि मित्रांसोबत गप्पा मारायचं। गप्पा म्हणजे फालतूच्या गप्पा नव्हत्या, आमचं ग्रुप डिस्कशन चालायचं कोणत्या विषयावर, समोरच्याला त्याने किती दिवस भरात केलं किंवा त्याचा कोणत्या विषयावर जास्त भर आहे त्याविषयी एकमेकांसोबत आपण शेअर करायचं। तुम्ही जर ग्रुपमध्ये स्टडी करत असाल किंवा लॅबला असाल तर मित्रांमध्ये ग्रुप स्टडी करत जा, त्यामध्ये आपलं पण ज्ञान वाढतं आणि समोरच्याची तयारी कशी आहे ते पण आपल्याला समजतं। त्यानंतर मित्रांनो 5 ते 7 ग्राउंड करायचो। 5 ते 7 ग्राउंड करण्याचं म्हणजे 2 तास जेवढा तुम्हाला मित्रांनो ग्राउंडला जास्त वेळ देता येईल तेवढं तुम्ही द्या, कारण की भरतीमध्ये ग्राउंडचे मार्क हे हातातले असतात आणि हातातले मार्क आपण दवाडायचे नसतात, कारण की हे ग्राउंडचे मार्क आपला स्कोर लेखी आणि ग्राउंड मिळून जो स्कोर होतो त्यामध्ये ग्राउंडचा स्कोर आपला चांगला राहिला तर सिलेक्शन होण्याचे 100% जास्त चान्सेस असतात। त्यामुळे ग्राउंड चांगल्या पद्धतीने मित्रांनो करा, आणि जेवढी प्रॅक्टिस तुम्हाला करता येईल तेवढी मित्रांनो करा। त्यानंतर मित्रांनो 7 ते 9 जेवण आणि मोबाईल मित्रांनो मी दिवसभरात तुम्हाला सांगितलं ना, मोबाईल थोडासा म्हणजे असं बोरिंग वाटलं तर बघायचं, बघण्याचं ते एकदा हातात घेतला ना तर कुठं वेळ जातो मोबाईलवरती ते बी लक्षात नाही। पण शक्यतो तुम्ही दिवसभरात मोबाईल बघायला नको, काही इमर्जन्सी घरचा वगैरे फोन आला तर घेऊ शकता। त्यानंतर मित्रांनो तुम्ही 7 ते 9 जेवण आणि मोबाईल बघू शकता। जेवण झाल्यानंतर 9 नंतर तुम्ही एक प्रश्नपत्रिका मित्रांनो घ्या। प्रश्नपत्रिक डेली एक सोडा तुम्ही। प्रश्नपत्रिक सोडवण्याचं कारण म्हणजे मित्रांनो आपण जेव्हा मेन लेखीला बसतो तेव्हाच आपण सराव केलेला असतो, त्यामध्ये आपलं खास करून वेळ वाचतो। आपल्याला सराव झाला असतो म्हणजे वेळेचं नियोजन आपोआप होऊन जातं लेखीमध्ये। काही म्हणजे असे मुलं असतात का त्यांना पेपर कव्हर होत नाही त्याचं कारण म्हणजे आपल्या प्रश्नपत्रिकाचा सराव नसतो, आणि सिलेमिस्टेक पण मित्रांनो आपल्या बऱ्यापैकी वाचतात। सिलेमिस्टेक 1-2 तर होऊनच जातं, किती बी अभ्यास विद्यार्थी असला तर 1-2 होऊन जातात। आमच्या पण व्हायच्या, त्यामुळे ते सिलेमिस्टेक 1-2 होतच असतात। तुम्हाला जेवढा सराव करता येत प्रश्नपत्रिकेचा तेवढं तुम्ही करा मित्रांनो। आणि ग्राउंड विषयी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगेन। पुढच्या व्हिडिओमध्ये आकाश माझा मित्र आहे, त्याने ग्राउंडला 50 पैकी 50 मार्क घेतले, त्याचा पण अनुभव जाणून घेऊ, आणि माझा ग्राउंडचा अनुभव तो पण तुमच्यासोबत मी शेअर करेन मित्रांनो।
तुम्हाला काही भरती संदर्भात काही प्रश्न असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंस्टाग्रामची मी लिंक दिलेली आहे आणि टेलिग्रामची पण लिंक दिलेली आहे. टेलिग्रामवर मित्रांनो मी माझ्या डेलीच्या नोट्स मी शेअर करत असतो. आम्ही आता सध्या तर मी एम पी एस सी तयार करतो. जेवढा वेळ भेटतो तेवढा मी त्याच्यासाठी देतो. त्यामुळे जे माझ्या नोट्स वगैरे आहेत ते मी टेलिग्रामला शेअर करत असतो. त्यामुळे मित्रांनो टेलिग्राम जॉईन केलं नसेल तर तुम्ही जॉईन करून घेऊ शकता. मित्रांनो पुढील व्हिडिओ मी ग्राउंडवरती टाकेन. त्यासाठी मी आकाश आणि माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करेन. मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.